की अंकिता न्यूझीलंडला जायच्या आधी 2 महिने इंडियात का राहिली, काय प्रॉब्लेम झाला होता? एक नंबरची डेंजर बाई आहे ती वहिनी, त्या नेहा काकू म्हणा, तुला काका नाही आजोबा. अशा अनहेल्दी लोकांसोबत मला बसू पण वाटत नाही आता. म्हणजे माझ्या तोंडाला पाणी आलं. इथं चांगलं बोललाय, परवा काय बोलला कोण आलं पहिले काय सगळे पापड बिपड खात जाऊ नको असलं चेहऱ्यावरती. मध्ये मी तुम्हाला एक खतरनाक न्यूज देणार आहे. न्यूज बिर्याणी म्हणून माझं जरा जास्तच दिसतंय. आपण हेल्दी, एक भाई एसी में, एक भाई 2 व्हीलर पे. अरे तुला कुठं सोडलेलं मागच्या वेळेस? तर मी ओल्डच होतो ना येऊन तुला हायवेला. काय माहिती उचलला नाही एवढं का प्रेम आहे रोहित वर? बनी का नाही उचलला फोन? तुला माहितीये त्याचा आलेला, मग चुकून कसा नाही उचलला? तुला दाखवतो तर रिएक्शन. उडाउडी होणार त्याच्या ब्लॉग मध्ये बघा. नाही आता मी फार शांत आले. नो उडाउडी, डायरेक्ट घाणघाण शिवाय. दे ना पूर्ण कारण दे दे. व्हिडिओ आहे ना भाई, तू आज पण अर्धा 1 तास थांबायला लागलो मग तिथं. 25 मिनिट बघा. 25 प्रगती पण आहे आणि समृद्धी पण आहे. तुम्ही ऋषाला विचारा समृद्धी कोण आहे. ऋषाला तिसरीच विचारेल की समृद्धी कोण आहे. माझं तर नाव वेगळे आहे. हो ना. हॅलो, कुठं आलंय? तिथंच थांबलोय मी अजून. अपेक्षा तुझ्याकडनं अपेक्षा ठेवणं मला 12 मिनिटं दाखवलंय. अरे तुला कुठं सोडलेलं मागच्या वेळेस? मला डायरेक्ट नॉस्टॅल्जिक फील होते आता. जिथं मी ओल्डच होतो ना येऊन तुला हायवेला, कुठे कुठे तिथंच आत्ता पण थांबून ओरडतोय मी. आता तू ठरव मी कुठे कुठे. दिसत तर नाही मला. तू तिथंच म्हणतोय. कुठं तिथं? अल्पाईन एस्टोनियाच्या समोर. अरे मग तू मला कुठे भेटतो दरवेळेस? शाळा करतोय रे, शाळा करतोय ऋषा. सर गाईज, आम्ही चाललोय बनीच्या मुंबईला मॅच बघायला. मुंबई वर्सेस कोलकाता नाईट रायडर्स, जी आज बघू जिंकली तर जिंकेल. होप्स तर आम्ही जास्त ठेवलेलं नाही आहेत. होप्स ठेवल्या तर मग वाट लागते. आणि काळजी करू नका, नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाढी काढलेली असेल मी. आदित्य अजिबात एवढा म्हातारा झाला नाही जेवढा दिसतोय. बापरे, इथंच मी लास्ट टाइम, तुम्हाला जर आठवत असेल एखादा ब्लॉग, कुणाला आठवत सांगा, इथेच थांबलो होतो मी एक्सप्रेस वेला बघा. इथेच थांबलो होतो आणि ओरडत होतो ऋषाच्या नावाने. आणि आज पण त्यांनी सेम लेट केलेलं आहे. येते शेट बघू. बनीला आम्ही मुंबईला सोडणार आहे. बनी मॅचला नाही येते. सौरभ, मी, ऋषा आणि रोहित आहे मॅचसाठी. तुम्ही बघत राहा ब्लॉग. काय माहिती उचलला नाही मी एकटलाय. परत केला पण नाही का? नाही केला. एवढं का प्रेम आहे रोहित वर? बनी का नाही उचलला फोन? अरे तो म्हणेल बनी काय रे का? पण तुला माहितीये त्याचा आलेला, मग चुकून कसा नाही उचलला? परत का नाही केला? तुला रेडी होत होती, मला इथे यायचं होतं ना. तू गाडीत आपण 15 मिनिटं झाली. नंतर मग तू विसरून पण गेलती की त्याचा फोन आलता. जाऊ दे भावा, मी त्याची रिॲक्शन पण घेईल. गाईज आला का ऋषा? मी त्याची रिॲक्शन पण घेईल. हे त्याला दाखवेल असं केलं बनेनी. मग तुम्ही रिॲक्शन पण बघा. तुला दाखवतो तर रिॲक्शन. आता आम्ही निघतोय मुंबईला. बहुतेक ऋषी शेट आलेले आहेत. नाही का? तर कोणाला घेऊन आलाय? हा, ठोकू नको. आला शेट आलेच. अरे टोपी घालून. स्वराज, ए तिकीट नाही आहे, तिकीट नाही आहे. अच्छा, आज प्रकट दिन आहे ना म्हणून. कसं वाटतंय ऋषा?
नेहमी सारखं ब्लॉग घेतलाय आणि अर्ध्या मध्ये सांगितलं पुढच्या माझ्यावर जी उडाउडी होणार आहे त्याच्या ब्लॉग मध्ये बघा. नाही आता मी फार शांत आले, नो उडाउडी, डायरेक्ट घाणघाण शिवाय वाटायला रे काय विषय. अरे हा ना प्रीमियम फील वाटायला. आणि आदित्य मला वाटतं पहिल्यांदा बसलाय वाटतं. आणि दाढी बघ ना माझी पांढरी. नाही भाऊ नाही सुटत, वाटायला लागेल स्टोरीला. नेक्स्ट नंतर काढून टाकतो भाऊ, टेन्शन घेऊ नको. आता जाऊ, आता टाइमपास नको भाई. थँक्यू. चला बघत राहा तुम्ही ब्लॉग. बाय बाय. किती वाजता उठला? 10. तू 11:50 ला उठलाय आणि मला कॉल केलायस बेटा, खोटं बोलू नकोस. बेडवर लोळत बसलो. तू 11:50 ला हा बोल ना, असा आवाज होता. तुझ्या कुठल्याच गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही, मी लोकांना सांगणार आता. दे ना पूर्ण कारण, दे व्हिडिओ आहे ना हा. बोललं तर द्या रे. मला पाय पडायला गेलो, मला वाटलं लगेच होईल. घरचे मग होते, बोलू दिलं हा तुला, पालखी घेतली, पालखीवर घेतलं, बोलू दिलं तुला. काहीच ऋषाला बोलू दिला. असेल तसं मला एक्सपिरियन्स काय फायदाच नाही. तुम्ही काय ऐकत नाही. तू ऐकतो का? तू येतो का टाइमला? आज किती कमी वेळ मी ना किती आता वर्षभराने भेटलो असेल ना, मी असं कुठेतरी चाललो असेल सोबत. मी याला फोन केला, म्हणलं ऋषा मला धडकी भरली भाई, तू आज पण अर्धा 1 तास थांबायला लागलो मग तिथं. नाही म्हणला. कधी फोन केला तुला आठव? तू म्हणला 10 मिनिटं देतो, तर कधी फोन आला तू? 20 मिनिटं थांबला. 25 मिनिटं. 25 ना मग बघा तास कुठं बघा 25. आधी 1 तास थांबलाय का, आता 25 कमी झालंय. प्रगती पण आहे आणि समृद्धी पण आहे. आता तुम्ही ऋषाला विचारा समृद्धी कोण आहे. हा सस्पेन्स आहे. समृद्धी कोण आहे विचार. समृद्धी कोण आहे? ऋषाला तिसरीच विचारेल की समृद्धी कोण आहे. माझं तर नाव वेगळं आहे. बरे आता आम्ही खायला थांबलो इथे. तिकडे पोचल्यानंतर आम्हाला तिथे रोहित भेटणार आहे, मग आम्ही स्टेडियमला जाणार आहे. मग आम्ही पहिला बनीचा किस्सा सांगणार आहे रोहितला. मग बघू. अजून पण केला नाही ना तू फोन? आठवण करून पण नाही केला. आता वगैरे जरा निगेटिव्ह होण्याची पण मजा वेगळी आहे बनी. काय रे मागच्या काही ब्लॉग्स मध्ये एक नंबर मजा येते. हा हो ना. काही आत्ताच आम्ही निगेटिव्ह झालो होतो. आकाच्या लग्नामध्ये निगेटिव्ह झालो होतो आम्ही. पब्लिक फुल काय काय बोलायला लागलेली मला, बापरे आदित्य असं करतो आहे तसं करतो. पण ठीक आहे, मी वाईट आहे, ॲक्सेप्टेड. बरोबर ना? येस. एक्सप्लेनेशन वगैरे काही नाही, काहीच. मी ॲक्सेप्ट करतो मी वाईट आहे, तुम्ही तसंच म्हणा. बाकी ठीक आहे, जास्त डीप जायला नको त्या टॉपिकमध्ये. तुम्ही बघत राहा ब्लॉग. रोहितची तिकडे गेल्यावर रोहितची मजा घेऊ. तुम्ही बघत राहा ब्लॉग. चला 1 तास इथून आता 1-1.5 तास बघत राहा तुम्ही ब्लॉग. एवढं पण आहे, तो दिसायला फक्त साधा आहे नाही. हा हेच तुम्हाला माहिती आहे का, बऱ्याच वेळा तुम्ही ब्लॉगमध्ये जेवढं बघता ना तेवढंच खरं नसतं. त्याच्या मागे बऱ्याच गोष्टी असतात, हे पण तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. गॉगल काढून बोलतो म्हणजे माझ्या डोळ्यामध्ये तुम्हाला सत्य दिसेल. बघ बघा, ब्लर नाही ना मी, काहीच सत्य बघा. जे तुम्ही ब्लॉगमध्ये दिसतं तेवढंच खरं नसतं, त्याच्या मागे पण बऱ्याच गोष्टी असतात ज्या तुम्हाला माहिती नसतात. आणि आम्ही बोलत नाही ठीक आहे आम्ही वाईट बघत राहतो. मी असं बसतो ना त्या ब्लॉगमध्ये, तेवढं म्हणले काय बादशाह बसलाय. बादशाह सॉरी काय करू. तुझ्या म्हटलं काय आपला सिकंदर म्हटलं लाईव्ह आहे ना. सिकंदर काहीच पोचलो आता, जरा एंट्री करतो मस्त. मग बघू आपण कसं होईल काय माहिती आजचा ब्लॉग. रोहित शर्मा
मी ब्लॉगच घेतला नव्हता कारण रोहित शर्मा टीम मध्येच नव्हता. माझा मूडच ऑफ झाला होता. माझा लिटरली मूड ऑफ झाला होता. मला वाटलं रोहित शर्मा नाहीये, टीम मध्येच घेतला नाही. तो ते ऑरेंज जर्सी घालून तिथं बसला होता. माझा मूडच ऑफ झाला होता. मला घ्यायचंच नव्हतं डायरेक्ट. पुढच्या मॅचच्या तिकडे शोधत होता. मला नाहीच बघायचं म्हणलं मॅच. जाऊ दे घरी जाऊ म्हणलं. हे काय रोहित शर्माला कसं काय कोण बाहेर बसू शकतं, आवाज ऐकू शकतं. आणि आतमध्ये आल्यावर जो कल्ला होता ना तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. शॉट भारी का म्हणतो माहिती का, थोडासा काहीतरी चेतेबल टोटल होईल जरा माझी. इथे बघा 100 नंबर 9 झाला. काय मजा आहे, काय भाई काहीतरी मजा आली पाहिजे मॅच मध्ये. एवढं सगळं बोलला तुम्ही परत कसं बोलू म्हणतो कॅमेरा करतो का आवाज इकडे आता. अरे मला ब्लॉग काय घेतला हा मग मी पण बोलतो बोल झालं. रोहित शर्मा इमोशन आहे. रोहित शर्मा इमोशन आहे विषय नाही. रोहित शर्माला कसं काय बाहेर ठेवलेलं यार. सबस्टिट्यूट पण कसं काय देऊ शकतो. सबस्टिट्यूट पण कसं काय देऊ शकतो. माझं म्हणणं आहे रोहित शर्मा सबस्टिट्यूट पण नाही राहू शकत. 2 ICC ट्रॉफी विनिंग कॅप्टन आहे तो. आणि तो मानलेला आलेला आहे. आम्ही आलेलो आहे जेवायला. ब्लॉग तर मी घेणार नव्हतं पण म्हणलं इथं तर ब्लॉग घेतलाच पाहिजे कारण आमचे जे हाल होतं ते इथं आत्ता. तुमची वहिनी फार क्रूर आहे. एक नंबरची डेंजर बाई आहे तुमची वहिनी. हो, ही कुठे पण भेटली तरी हिला नेहा काकू म्हणा. तुला काका नाही आजोबा. बाप केवढे कमेंट आलेत मला त्या. काहीच पण सांगा पकड जरा मारी. चेंज वाटतोय का माझ्यात सांगा. ह्या ब्लॉगमध्ये तुम्ही आता हा ब्लॉगमध्ये मी तो वाला जेव्हा मी गेलो बाहेर तो पण पार्ट ॲड करणार आहे. मॅच बघायला गेलो मग तो ट्रॅव्हल वगैरे. पण त्याच्यानंतर बघा चेंज वाटतोय का बॉडीमध्ये. कसं थांबले डायरेक्ट दाखवायचं कसं वाटतंय. नाही दाढी वगैरे काढली आहे प्लस डाएट चालू आहे की मसाला पापडे खाती. अशा अनहेल्दी लोकांसोबत मला बसू पण वाटत नाही आता. याची मसाला पापड आणि काही पण खाणारे लोक आहेत नाही. हे मला आय डोंट लाईक. एक्सरसाइज पण करते खाऊन पिऊन. मी रोज वॉकला जाते रोज. रागड्यापुरी खाते. मग मी रोज वॉकला जाते. मी खाते आणि वॉक करते मी. असं नाही की बाबा एक्सरसाइज नाही करत. रागड्यापुरीने माझ्याच तोंडाला पाणी आलं. बापरे डेंजर. अरे तरी गाईज घेतोय. आमच्या तिघांचा पण डाएट चालू आहे. तुम्हाला ही स्टोरी माहिती नसेल मी सांगतो तुम्हाला. इकडे द्या. मी राहुल आणि नरू आमच्या तिघांचा पण डाएट चालू आहे. नरे कसं लास्ट आहे पोरीसारखा. आता नरूची माहिती डायरेक्ट नरूची कंबर 34 होती 30 झाली. ह्यांना एकमेकांचं खूप पर्सनल माहिती असते. कधी कधी मला या दोघांच्या ह्याच्यावर डाऊट येतो. एवढं कसं काय माहितलं पर्सनल. सोबत जातो ना पॅन्टी घ्यायला. कपडे घ्यायला पॅन्टी नको म्हणून. पॅन्टी म्हणजे अंडरपॅन्ट वाटते. अरे हे तर चांगलं बोललाय. परवा काय बोलला चड्डा. काय तरी आमचा टॉपिक चालू होता ना त्याच्यावर. नाईट पॅन्ट आणली होती. पकड रे. या ब्लॉगमध्ये मला तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. सगळ्यांनी खूप कमेंट केलं होतं लास्ट ब्लॉग. 2 लास्ट ब्लॉग पासून कमेंट आहेत त्या. आम्ही करू शकतो काय पहिले काय आम्ही करू शकतो माहिती. राहुल्याचा टायर पाहिलं ना. 6 महिने भेटू तुम्हाला समजा. आता काय बोलायचं नाही मला त्या गोष्टी. एक सांग ते अनहेल्दी लोक आपल्याला आवडत नाही. इकडे मेन मुद्दा काय होता. मेन मुद्दा ठीक आहे बघू. कधी खात नाही ते बघतच
माझ्यासोबत पापड बिपड खात जाऊ नको असलं. समजतात मला तुमच्या चेहऱ्यावरती. तुझ्यावरतून मी खाते ना. खादड काय विषय नाही. काहीच लास्ट टू लास्ट ब्लॉगमध्ये मागच्या 3 ब्लॉगपासून तुम्ही प्रश्न विचारताय तो मला, पण ते एवढा काही विषय नव्हता. तरी पण ठीक आहे सांगतो की अंकिता न्यूझीलंडला जायच्या आधी 2 महिने इंडियात का राहिली, काय प्रॉब्लेम झाला होता सगळेजण विचारतात. तर असं काही की प्रॉब्लेम टाईप काही विषय नव्हता. फक्त बऱ्याच गोष्टी असतात, प्रोसेस असते. तर तुम्हाला न्यूझीलंडला ॲज अ वाईफ तिकडे जाणार आहे, ती लग्न वगैरे झालं यांचं, तर खूप गोष्टी प्रूव्ह करायला लागतात. विजाची प्रोसेस असते, विजा प्रोसेस असते, प्लस बरेच काही डॉक्युमेंटेशनचं काम असतं ज्याला खूप टाईम लागतो. सो त्या गोष्टीला 2 महिने लागले. ते सगळं झालं, विजा मिळाला आणि मग हो द्या हां चेस्ट लेग छोटा असतो ना, पोट नाही बनणार मस्त. अच्छा सध्या डाएट हाच चालू आहे. काही स्टार्टर चिकन व पनीर 200 ग्राम गेलं पाहिजे 2 टाईम आणि सॅलेड बस. आम्हाला हे एक्स्ट्रा पण सांगायचं आहे जरा. काकडी आणि गाजर. हां काकडी आणि गाजर. बघा मागणं आवाज आला नव्याचा. अरे ऑइल आपल्याला हे करावं लागेल, कमी करावं लागेल. पण नरूला बघून मला रोज लई दया येते बाबा. खातो तो बापरे, आता तोंड बिंड बापरे तिकडे करून त्यांचं मी एवढं काही सीन नव्हतं. तर सगळे प्रोसेस चालू होते ना म्हणून. पण त्या गोष्टीला खूप लोकांनी ताणून धरलं बऱ्याच कमेंट्समध्ये, काय झालं असं वगैरे. थोडंसं काय झालं की एवढं निगेटिव्ह विचार नाही करायचं, काहीतरी रिझन असू शकतं. थोडंसं टेन्शन नाही घेऊ. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद प्रेम आमच्यासोबत आहे, चांगलंच होणार सगळं, ठीक आहे. सो जरा पॉझिटिव्ह राहा. लगेच अशा निगेटिव्ह विचार करून काहीतरी निगेटिव्ह कमेंट्स नका करू, ठीक आहे. बाकी तुम्ही बघत राहा ब्लॉग. मग तू काय अनहेल्थी खाणार आहेस आता? खा बाई थांब. नरूला ब्लॉग पकडून थांबवले मी आणि समोर आले. खा बाई खा 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 खा. बघा गाईज तुम्हाला कळेल डाएट कसा. इकडे बघा, इकडे डायरेक्ट बिर्याणी मस्त चालू आहे. खात नाहीये म्हणून माझं जरा जास्तच दिसतंय. मला वाटायला किती खाते, मला असं वाटायला लागलं मी किती खाते. तू खाते नाही, डेंजर खाते तू. खायला तर पाहिजे. खादडी आहे तू. बघा आमच्या समोर काय आली, काकडी गाजर. सांगितलं ज्या घेऊन ये. का बोलतो ते सांग ना. तुझं तोंड दाखवायला पाहिजे. का बोलतोय तू असा? कारण की तुझं बंद आहे. फ्रीज भरून असतात आपल्याकडे आईस्क्रीम. आता एक आईस्क्रीम दिसत नाही मग मी बाहेरच खाणार ना. अशा अनहेल्दी गोष्टींबद्दल मी बोलत पण नाही, सॉरी. हा आता काय, मी खूप साधा मुलगा आहे. वाटत तर नाहीये चेहऱ्यावरून. फक्त चेहरा बघायचा तुझा. चेहरा काय पूर्ण बॉडीच बघा. नंतर बापरे हे कसलं टाईट दिसतं ह्याच्यामध्ये. आहे तर दिसणार ना. ते जे काही खात आहेत ते मला खाऊ वाटतं. मग राहिलं होतं माझं हे तर. काय अरे खाऊन घे तू. माझा काय किती काय करतोय. बंद कर ना. बाय बाय. अनहेल्दी लोकांना बाय करा. बाय बाय अनहेल्दी लोक. काय नाही नको सांगायला. चला बाय बाय गाईज. आपलं 2 व्हीलर घ्या. आपण हेल्दी लोक, आपण गरीब लोक. एक भाई एसी में, एक भाई 2 व्हीलर पे. कुठे आपली 2 व्हीलर? आण नरू लवकर. चला बघा गाईज, एका ह्याच्यावर आम्ही 3 जण. एका ह्याच्यावर 3 जण. गरिबी
वाईट असते खूप. आणि नेहा एकटी. चला बाय बाय. बसू का आम्ही चालू का. बघा हे पण काम माझंच यार ड्रायव्हर जरा डायरेक्ट. चला तर गाईज वाजलेले 10:30. आम्ही आत्ता जस्ट बंद केलंय सगळं. ऑफर मी तुम्हाला सांगणार होतो, तुम्ही एकदम खुश होऊन जाल. नेक्स्ट लेवल ऑफर आहे. पकडणार जरा. आता सगळेजण तिकडे पॅकिंगला गेलेत मालाचे. आता उद्या नवीन लावणार आहे सगळा. उद्याच ब्लॉग टाकणार आहे मी हा 6 तारखेला. जबरदस्त 1200चे प्रीमियम सुपर प्रीमियम कॉर्ड सेटचा. हे डिझाईन्स बघा 500+ डिझाईन्स तुम्हाला आपल्या A7च्या मेन ब्रांचला मिळणार आहेत. हे डिझाईन्स बघा काय प्रीमियम आहे. फॅब्रिक क्वालिटी नेक्स्ट लेवल. का बोलतो आपण हे 1000-1200ला आधी पेजवर टाकलेले आहेत. हे फक्त आपण 699 आणि 799 देणार आहेत. टोटल साईज वाईज लावून ठेवले. डिझाईन्स खूप सारे आहेत. किती तुम्हाला दाखवू आता फटाफट. तुम्हाला जेवढं दाखवेल तेवढा डिझाईन्स कमी आहेत. प्लस 3 कॉर्ड सेट्सवर 1 कुर्ती सेट फ्री पण देतोय. आणि आता हा 6-7 तारीख कसे करणार आहे मी. दोन्ही दिवस आहे ना सगळ्यांना देणार आहे. 200-300 कस्टमर. पहिला आम्ही 100 कस्टमरला देणार होतो पहिल्या. आता आम्ही 200-300-300 पर्यंत करणार आहे की जेवढे येतील पहिले 300 त्यांना प्रत्येकाला 3 कॉर्ड सेटवर 1 कुर्ती सेट फ्री येणार आहे. आपल्या सबस्क्रायबरसाठी तर खास ऑफर आहे. तुम्ही तर 100% या. तुम्ही माहिती नाही पण मी चाललो आता स्कूल फ्रेंडला काही भेटायला. तर बघू जरा त्या अनहेल्दी लोकांना पण भेटू. मला मी डाएट करायला लागल्यापासून मला सगळे अनहेल्दी वाटायला लागले. काय विषय नाही. बघत राहा. हे बघा अनहेल्दी लोक तुम्हाला दाखवणार होतो ना. हे बघा ही अनहेल्दी लोक. बघू किती वेळ करतो बाबा. बघूच किती वेळ करतो. धरून ठेव. करून ठेवलं नाही करतो ना. बापरे लटकलं दिसलं. हे बघा कसं अनहेल्दी खातात. माया पुढे काय नाही कारण आपलं झालं माहितीला. आपलं सगळं झालेलं आहे. हा मॅच बघितली मी काहीच खाल्लेलं नाहीये. हे ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही माझ्या यूट्यूबमध्ये पण बघायला काही 100% सांगतो. आणि ही बघा ज्यांना माझ्यासोबत हेल्दी लाईफस्टाईलमध्ये जॉईन व्हायचंय त्यांनी कमेंट करा. मी तुम्हाला माझा डाएट पाठवतो आणि मग आपला एक व्हॉट्सअपवर ग्रुप बनवू. अशा प्रकारे मी घरी आलेलो आहे. पार्किंगमध्ये आहे. ओ बापरे झाला. केला व्लॉग. मॅक्झिमम घेऊन टाकण्याचा प्रयत्न चालू आहे. होपफुली तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. मी काहीतरी चांगलंच करायचं बघितलंय. सो कसा वाटला कमेंट करून सांगा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. अजून पण काय प्रश्न असेल तर ते पण विचारा. नेक्स्ट ब्लॉगमध्ये त्याची पण उत्तरं देतो. लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.